गेल्या आठवड्यापासून शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे बहुतांश भागातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. इतकेच नव्हे तर अनेक भागात धुवांधार पाऊस झाल्याने उजनी धरणासह लहान मोठ्या धरणाचा पाणीसाठा हळूहळू वाढू लागल्याची माहिती मिळाली. दरम्यान दिनांक 24 मे रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने शहर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत सरासरी 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर पुणे विभागात सरासरी 130 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. यानंतर शनिवारीही जोरदार पाऊस पडला, त्यामुळे आता लवकरच खरीपाच्या पेरणीलाही सुरुवात होणार आहे. सोलापूर शहरात शनिवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले आहेत. या बदलत्या वातावरणामुळे तापमानाचा पारा 30 अंशांपर्यंत येऊन पोहोचला आहे. एकंदरीत मे महिना संपण्यापूर्वीच उकाडा गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव, कासेगाव, काटगाव, खानापूर, देवकुरळी, तामलवाडी, पिंपळा, सुरतगाव, वडगाव, मार्डी आदी विविध गावातून हिप्परगा तलावात पावसाचे पाणी सध्या येत आहे. गेल्या 4 दिवसांपासून उळेगाव, कासेगाव ओढाही भरून वाहत असल्याने हिप्परगा तलावाचा पाणीसाठा पावसाळ्यापूर्वीच वाढू लागला आहे. मे महिन्यात ओढे नाले ताले वावरात पाणी ओसंडून वाहत असल्याने शेतकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. आजतागायत मे महिन्यात कधीही अशी संततधार सर्वदूर आणि 120.6 मिलीमीटर इतका पाऊस झालेला नाही, अशी माहिती जाणकार शेतकरी देत आहेत. दरम्यान शनिवारीही दिवसभर दमदार पाऊस झाला असून याचा टक्का देखील वाढला आहे.